नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत साबुदाणा बटाटा पापड। आता उन्हाळी वावणामध्ये सगळ्यात जास्त पदार्थ हे उपवासाचेच केले जातात। त्यातलाच आजचा हा जो पदार्थ आहे तो म्हणजे साबुदाणा बटाटा पापड। एकदम सोप्या पद्धतीने तोंडात टाकताच विरघळणारा आणि दुप्पट तिप्पट फुलणारा हा पापड अजिबात कडक किंवा तेलकट होत नाही। असे हे मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत पापड जर करायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। एकदा बनवले की वर्ष 2 वर्ष सुद्धा हे पापड खराब होत नाहीत। उपवास असो किंवा नसो, मनात येईल तेव्हा तुम्ही हे पापड तळून खाऊ शकता। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खाऊ शकतील। हे पापड बनवण्याची आज आपण अगदी डिटेल रेसिपी बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। पापड तयार करण्यासाठी अर्धा किलो एवढा मी हा साबुदाणा घेतला। साबुदाणा आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे। गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये हा साबुदाणा घालून घेतला। यामध्ये आपल्याला 2 चमचे एवढं पाणी घालायचंय। पाणी घातल्यामुळे साबुदाणा अगदी व्यवस्थित असा भाजला जातो आणि अगदी छान असा फुलला जातो। पाणी असं हाताने सर्वत्र व्यवस्थित असं या साबुदाण्याला लावून घ्यायचंय आणि 2 ते 3 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवरती याला एकसारखं हलवत भाजून घ्यायचंय। छान भाजून झालं की याला एका परातीमध्ये काढून घ्यायचंय आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय। गरम असताना जर याला मिक्सर मधनं फिरवून घेतलं तर त्याची व्यवस्थित बारीक अशी पावडर तयार होत नाही, त्यामुळे साबुदाणा पूर्णपणे थंड करून घेऊया। तोपर्यंत आपण पुढची तयारी करायला घेऊया। तर इथं मी 1 किलो एवढे बटाटे उकडून त्याची साल काढून घेतले। अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटे हे अगदी योग्य प्रमाण आहे। यामुळे तुमचे जे पापड आहेत ते अजिबात कडक होत नाहीत आणि छान खुसखुशीत तयार होतात। उकडून घेतलेले बटाटे आपल्याला बारीक किसणीने किसून घ्यायचे। आता पापड करत असताना पापड आपण हे लाटून घेणार आहोत, त्यामुळे बटाट्याचे जर मोठे तुकडे यामध्ये आले तर आपले पापड फाटू शकतात। त्यामुळे बारीक किसणीने आपल्याला सगळे बटाटे किसून घ्यायचे। किसणीऐवजी इथे तुम्ही पुरण यंत्रातून किंवा पुरणाच्या चाळणीतून सुद्धा हे बटाटे किसून घेऊ शकता। सगळे बटाटे किसून घेतले। आता साबुदाणा थंड झालाय, तो सुद्धा मिक्सर मधनं अगदी बारीक असा वाटून घ्यायचा आहे आणि वाटल्यानंतर याला मैद्याच्या चाळणीने अगदी बारीक असं याला चाळून घ्यायचं। यामुळे आपल्या साबुदाण्यामध्ये सुद्धा अगदी मोठे कण असतील तर ते निघून जातील आणि अगदी बारीक अशी याची पावडर तयार होते। आता जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये पापड तयार करणार असाल तर मिक्सर मध्ये वाटण्याऐवजी तुम्ही गरगंटी मधून सुद्धा ही पावडर याची तयार करून आणू शकता। आता यामध्ये आपण जे उकडून घेतलेले बटाटे आहेत ते ह्यामध्ये घालून घ्यायचे। 7 ते 8 हिरव्या तिखट मिरच्या घेतल्या, त्याला मिक्सर मधनं बारीक अशी त्याची पेस्ट तयार करून घेतली। तिखटाचं प्रमाण आवडीप्रमाणे घेऊ शकता। यामध्ये 1 चमचा जिरे घालून घ्यायचे। तुम्ही जर उपवासाला जिरे खात नसाल तर नाही घातले तरीही चालेल। यामध्ये 2 चमचे मीठ घालून घ्यायचंय। पापडामध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच घालायचं, कारण पापड सुकल्यानंतर मग मिठाचं प्रमाण थोडंसं पापडामध्ये जास्त होऊ शकतं। बटाट्याच्या ओलसरपणामध्येच आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे पीठ आपल्याला खूप जास्त घट्टही मळायचं नाहीये, कारण आपण जर खूप जास्त घट्ट पीठ मळून घेतलं तर यामध्ये असणारा जो साबुदाणा आहे तो कच्चा आहे, तो फुलल्यानंतर खूप जास्त घट्ट पीठ तयार होतं। त्यामुळे तुम्ही थोडं थोडं पाणी घालून ह्याला छान असं मऊसर असं हे पीठ मळून घ्यायचंय, पण मला पाणी लावायची गरज लागली नाहीये। आता 10 मिनिटं आपल्याला ह्याला झाकून ठेवायचंय आणि 10 मिनिटांनंतर आपण ह्या पिठाचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे। पीठ बघू शकता, खूप जास्त घट्ट नाहीये, छान असं मऊसूत पीठ आहे। याचे लिंबा एवढे गोळे तयार करून घ्यायचे। पीठ जर खूप जास्त घट्ट असेल तर त्याला कोमट पाण्याचा हात लावून चांगलं मळून घ्यायचंय। 7-8 गोळे तयार करून घेतले की बाकीचं पीठ झाकून ठेवायचंय आणि लगेचच आपण ह्याचे पापड लाटायला घेऊया। पापड लाटण्यासाठी इथे मी प्लास्टिक पेपर घेतलाय, त्याला हलकासा तुपाचा हात लावून घ्यायचाय। तुम्हाला जर प्लास्टिक पेपर वापरायचा नसेल तर तुम्ही इथे बटर पेपर सुद्धा वापरू शकता। दोन्ही पेपरला हलकासा तुपाचा हात लावून घ्यायचाय। सुरुवातीलाच आपल्याला फक्त तुपाचा हात लावून घ्यायचाय, त्यानंतर अजिबात तूप वापरायचं नाहीये। 2 प्लास्टिक पेपरच्या मध्ये गोळा ठेवून याला वरून एखाद्या पसरट्या प्लेटने याला प्रेस करून घ्यायचंय। बघू शकता, अगदी मस्त असे आपल्या इथे पापड बनवून तयार होतात। मिश्रण जर खूप जास्त घट्ट असेल तर पापड खूप जास्त मोठा होत नाही, पण मिश्रण जर पातळ असेल तर अगदी पातळ असे तुमचे पापड बनवून तयार होतात। आता आणखीन एक पद्धत दाखवणार आहे की प्लास्टिक पेपरवरती आपण हे पापड लाटून सुद्धा घेऊ शकतो। 2 पेपरच्या मध्ये असा हा गोळा ठेवायचा आहे आणि आपण नेहमी चपाती करतो त्या पद्धतीने याची अशी छान अशी पापडाची पोळी लाटून घ्यायची। पापड लाटून घेण्यासाठी तर अगदी सोपे आहेत आणि जर जाडसर कडा कुठे साईडला राहिले असतील तर बोटाने फिरवून सुद्धा तुम्ही या पापडाला अगदी पातळ असं लाटून घेऊ शकता। पापड जितके पातळ लाटून घेताल तितके छान ते खुसखुशीत तयार होतात। त्यामुळे तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही तयार करू शकता। आता तिसरी पद्धत बघणार आहोत ती म्हणजे साच्यामध्ये पापड करायचे।
बऱ्याच लोकांकडे साचा नसतो, त्यामुळे साच्यामध्ये पापड करण्यापेक्षा पहिल्या 2 पद्धती तुम्ही नक्की वापरू शकता. पण जर साचा असेल तर साच्यामध्ये सुद्धा असा प्लास्टिक पेपर ठेवून त्यामध्ये गोळा ठेवून वरून असं पेपर घालून ह्याला प्रेस करून घ्यायचंय. पापड जर थोडासा जाडसर वाटत असेल तर पुन्हा पलटी करायचंय आणि पुन्हा एकदा याला असं प्रेस करून घ्यायचंय. यामध्ये पापड अगदी पटकन करता येतात. तुम्ही एका वेळेस खूप सारे पापड करू शकता. जास्त क्वांटिटीमध्ये पापड करणार असाल किंवा एकट्याने पापड जर लाटणार असाल तर असा मशीनचा वापर करून सुद्धा तुम्ही अगदी हे पापड पटापट करू शकता. मी एकटीने पापड करणार आहे, त्यामुळे मशीनचाच वापर करून ही सगळे पापड तयार करून घेतेय. घरामध्येच मी एक प्लास्टिक पेपर अंथरलेला आहे आणि आपण जे लाटून घेतलेले पापड आहेत ते प्लास्टिक पेपर सहित उचलून अलगद असे या प्लास्टिक पेपर वरती घालायचे. वरून थोडासा हात फिरवायचा आणि अलगद असा हा प्लास्टिक पेपर काढून घ्यायचा. पापड व्यवस्थित असा खालच्या पेपरला चिकटला जातो, त्यामुळे पापड अजिबात घालताना किंवा काढताना तुटत नाही. सगळे पापड या पद्धतीने तयार करून घेतले. घरामध्ये फॅन खालीच हे पापड पहिल्यांदा सुकवून घेणार आहे आणि त्यानंतर 2 ते 3 दिवस मी हे उन्हामध्ये सुकवणार आहे. तासाभरातच वरच्या साईडने हे पापड छान सुकले जातात की त्याला पलटी करून घ्यायचंय. पापड जर पातळ लाटून घेतलेले असतील तर पहिल्याच दिवसामध्ये पापड घरामध्येच फॅन खाली छान कडकडीत सुकले जातात. उन्हाळी वाळवणाचे कोणतेही पदार्थ असले तर त्याला ऊन देणं हे खूप गरजेचं असतं. ऊन दिल्यामुळे पापडाला जाळी अळी होत नाही, कीड लागत नाही आणि पापड छान टिकतात. पापड साठवून ठेवण्यासाठी प्लास्टिक पेपर मध्ये हे सगळे पापड घालून घ्यायचे आणि वरचं तोंड त्याचं घट्ट बंद करून एअरटाईट कंटेनर मध्ये भरून हे पापड आपण वर्षभरासाठी साठवून ठेवू शकतो. तयार केलेले पापड तळून सुद्धा बघणार आहोत. तेल छान गरम करून घ्यायचंय आणि त्यामध्ये हा पापड घालायचा आहे. पापड बघू शकता छान दुप्पट तिप्पट फुलतो आणि करायला सुद्धा अगदी सोपं आहे. विकतचे महाग पापड आणण्यापेक्षा घरी तयार केलेले हे पापड तुम्ही अगदी मोठ्या क्वांटिटी मध्ये तयार करून ठेवू शकता आणि हे अगदी आपण हायजेनिक पद्धतीने तयार केलेले आहे, त्यामुळे मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा तुम्ही हे पापड करून देऊ शकता. या पद्धतीने एकदा पापड तुम्ही नक्की करून पहा आणि पापड कसे झाले हे सुद्धा मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.